नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या याविषयी माहिती घेणार आहोत. तर प्राकृतिक भूगोलाच्या ज्या व्याख्या आहेत अनेक तज्ञांनी केलेल्या त्याच्यामधली पहिली जी व्याख्या आहे ते आर्थर होम्स यांची प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हाच प्राकृतिक भूगोल असून त्यामध्ये भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, वातावरण, जैविक शास्त्र व हवामानशास्त्राचा अभ्यास समाविष्ट होतो. म्हणजे आर्थर होम यांनी काय सांगितलेलं आहे, प्राकृतिक पर्यावरण म्हणजे प्राकृतिक पर्यावरण कशाला म्हणायचं, जे काही पर्यावरण निसर्ग निर्मित आहे या सबंध पर्यावरणाला, म्हणजे पर्वत असेल, पठार असेल, मैदान, पाणी, हवा, जीव, वनस्पती या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा आहेत, निसर्ग निर्मित आहेत. आणि या निसर्ग निर्मित गोष्टीचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास म्हणजेच काय आहे, प्राकृतिक भूगोल आहे. आणि यामध्ये मग कशाचा समावेश केलेला आहे त्यांनी, भूरूपशास्त्र, वेगवेगळ्या प्रकारची भूरूप आहेत, खंड असेल, महासागर असेल, त्याचबरोबर पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल किंवा अनेक बाह्य कारकांनी, उदाहरणार्थ नदीने तयार केलेली भूरूप असतील, वाऱ्याने तयार केलेली भूरूप असतील, त्याचबरोबर हिमनदीने तयार केलेली भूरूप असतील, भूमिगत जलाने निर्माण केलेली भूरूप असतील, या सबंध घटकाचा अभ्यास म्हणजे भूरूपशास्त्र. सागरशास्त्र, सागर जलाची क्षारता, सागर कसे निर्माण झाले, सागरामध्ये प्रवाह आहेत, मग प्रवाह का वाहतात, पाण्याची क्षारता म्हणजे सागराचं पाणी खारट का आहे, त्याच्याविषयी सबंध घटकाचा अभ्यास म्हणजे सागरशास्त्र. वातावरण, वातावरणाचे घटक कोणकोणते आहेत, हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, हे सबंध घटक यामध्ये या प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्येमध्ये येतात. त्यानंतर दुसरं त्यामध्ये त्यांनी जैविक शास्त्र म्हणजे प्राणी भूगोल असेल, त्याचबरोबर वनस्पती भूगोल असेल, याही घटकाचा त्यांनी समावेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर हवामानशास्त्र, हवामानशास्त्रामध्ये प्रामुख्याने हवा म्हणजे काय, हवामान आणि हवा याचा संबंध, वायुराशी असतील, त्याचबरोबर पर्जन्यवृष्टी म्हणजे काय, पर्जन्याचे प्रकार कोणकोणते आहेत, पर्जन्य एखाद्या ठिकाणी जास्त का पडतो, कमी का पडतो, एखाद्या ठिकाणी वाळवंट का निर्माण झालेला आहे, तापमान मे मध्येच का जास्त वाढतं, हिवाळ्यामध्ये थंडीच का वाजते, सगळ्या घटकाचा अभ्यास म्हणजेच काय आहे, प्राकृतिक भूगोल आहे. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ते स्ट्रॉलर काय म्हणतात, प्राकृतिक भूगोल म्हणजे भूपृष्ठावरील भौगोलिक घटकांच्या विविधतेचा अभ्यास. आता भूपृष्ठावरील भौगोलिक जे घटक आहेत, आता भौगोलिक घटक म्हणजे कोणते, जे काही निसर्ग निर्मित घटक आहेत, ज्याला आपण आपल्या अवतीभोवतीचे जे घटक आहेत, उदाहरणार्थ पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, आपल्या भोवती एखादी नदी, आपल्या बाजूला एखादी नदी जात असेल, या सगळे जे घटक आहेत ज्याला आपण मृदा आहे, खडक आहेत, एखाद्या ठिकाणी खनिज सापडतात, मग तिथं खनिज का सापडतात, ज्याची विविधता आहे, प्राण्यामध्ये विविधता आहे, वनस्पतीमध्ये विविधता आहे, पर्यावरणामध्ये विविधता आहे, या सबंध विविधतेचा अभ्यास म्हणजेच काय आहे, प्राकृतिक भूगोल आहे. अशी व्याख्या कोणी केलेली आहे, स्ट्रॉलर यांनी केलेली आहे. त्यानंतरची जी व्याख्या आहे ते WG मूर, पृथ्वीवरील, यांची व्याख्या काय म्हणते पहा, पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारी अशी शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल, ज्यामध्ये शिलावरण आणि हवेचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. या शास्त्रामध्ये सागरशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, त्याचप्रमाणे मृदा, वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, सागरशास्त्राचा अभ्यास केला जातो, हवामानशास्त्राचा अभ्यास केला जातो, भूरूपशास्त्राचा अभ्यास केला जातो, मृदा तयार कशी होते याचा अभ्यास केला जातो, वनस्पतीचा अभ्यास केला जातो, प्राण्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर ज्या ज्या गोष्टी निसर्ग निर्मित आहेत, निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत, या सबंध घटकाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये आपण करतो. थोडक्यात सृष्टीतील भौतिक, निर्जीव घटक व तत्वे आणि सजीव घटक. आता निर्जीव घटक कोणते आहेत, भौतिक घटक कोणते आहेत, अभौतिक म्हणजे ज्या गोष्टी निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत. निर्जीव, आता पर्वत हे निर्जीव आहे, माती निर्जीव आहे, ह्या सगळ्या जे, आता एक दगड आहे तो निर्जीव आहे, म्हणजे अशा सगळ्या खडक असतील, खनिज असतील, तेथील तत्व असतील, उदाहरण हवा आहे, त्याचबरोबर हवेमधले अनेक घटक आहेत, त्याचबरोबर मृदेमध्ये अनेक प्रकारची खनिज आहेत, अनेक खनिजांचं मिश्रण म्हणजे मृदा आहे. आणि त्याचबरोबर याच्यावर आधारित सजीव, जगणारे जे काही सजीव आहेत, वनस्पती आणि प्राणी,
बरोबर. वनस्पती आणि प्राणी या सजीव घटकांची जी काही प्रक्रिया आहे, निर्जीव घटक आणि सजीव घटक याच्यामध्ये जे काही परस्पर सहसंबंध आहेत, म्हणण्यापेक्षा कसे आहेत, सहसंबंध आहेत, जे न तुटणारं नातं आहे यांच्यामध्ये, या नात्याचा अभ्यास, या परस्पर सहसंबंधाचा अभ्यास, संबंधाचा अभ्यास, या रिलेशनचा अभ्यास म्हणजेच काय आहे, प्राकृतिक भूगोल आहे. भूपृष्ठावरील भौगोलिक घटकांच्या विविधतेचा अभ्यास आणि या विविध प्रकारांचा इतर घटकावर होणारा किंवा वितरणावर जो काही प्रभाव होतो याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल आहे. आणि त्यानंतर या व्याख्येनंतर आपण पाहणार आहोत ते प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप. आता प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप कसं आहे, दिवसेंदिवस व्यापक होत चाललेलं आहे. कारण आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास करतो, त्याचबरोबर मानव या प्राकृतिक घटकाला अनुसरून आपलं जीवन यापन करत असतो, त्याचाही आपण अभ्यास करतो. आणि प्राकृतिक भूगोलामध्ये खडक आहेत, विविध भूमी स्वरूप आहेत, बाह्य स्वरूपे आहेत, जमीन व पाणी यांची विभागणी आहे. उदाहरणार्थ जमिनीचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण हे वेगवेगळं आहे. 71% जमीन आहे, 71% पाणी आहे, 29% जमीन आहे. हे सगळं जे वितरण आहे, याची विभागणी आहे. त्याचबरोबर संबंध पृथ्वीला वातावरणाने, हवेच्या आवरणाने वेढलेला आहे. याशिवाय सजीव सृष्टी जगू शकत नाही. याही घटकाचा अभ्यास आपण या भूगोलाच्या स्वरूपामध्ये आपण करतो. त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने मृदावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण या चारही आवरणाचा आपण अभ्यास करतो. त्याचबरोबर या चारही आवरणामध्ये सातत्याने अंतर्गत क्रिया घडत असतात. त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्थाची निर्मिती होते. उदाहरणार्थ नदी वाहते, नदी परिसंस्था. खाडी आहे, छोटस उथळ भाग आहे, खाडी परिसंस्था. खोल सागरी जलातील परिसंस्था, वाळवंटी परिसंस्था, गवताळ परिसंस्था, स्टेप्स आहे, प्रेरी आहे, पंपाज आहे, असे जे गवताळ काही पट्टे आहेत, या संबंध गवताळ परिसंस्था. म्हणजे एक निर्माण होणाऱ्या ज्या काही परिसंस्था आहेत, या परिसंस्थाचा अभ्यास आपण या प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये आपण करतो. त्याचबरोबर हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण करतो. हा अभ्यास आपण सहज म्हणून काय करत नाही, याचं निरीक्षण करतो, याचं पृथक्करण करतो, याचं विश्लेषण करतो आणि याला शास्त्रीय असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर पृथ्वीची उत्पत्ती, तिचा आकार, मोजमापे, सौरमाला म्हणजे काय आहे, या दृष्टिकोनातून अनेक गणितीय मतं मांडलेली आहेत. उदाहरणार्थ आपण पृथ्वीचा परिघ मोजतो, पृथ्वीवर अक्षवृत्त, रेखावृत्त आपण मांडलेली आहेत. या संबंध पृथ्वीवर आपण प्रत्येक ठिकाणी आपण काय केलेली आहे, वेळ ठरवलेली आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये येतात. आणि आपण हे शास्त्रीय ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न, खंड महासागराची निर्मिती असेल, जमीन, जलाशय, खंड महासागराची निर्मिती, भूमी स्वरूप त्याची निर्मिती, या संबंध घटकाच्या कारणमीमांसेचा प्रयत्न आपण या प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामधून आपण करत असतो. प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्याने कार्यकारण भाव आपण समजून घेतो. कार्यकारण भाव म्हणजे काय, कोणकोणते घटक एकमेकावर अशा अवलंबून आहेत, या घटकाचा आपण अभ्यास करतो. एखादी घटना घडली तर ती कधी घडली, कोठे घडली, कशी घडली, याविषयी शास्त्रीय आढावा घेण्याचा आपण प्रयत्न प्राकृतिक भूगोलामध्ये करतो. आणि त्याचबरोबर प्राकृतिक घटनांची स्थलीय भिन्नता अभ्यासली जाते. म्हणजे एका ठिकाणी घडणारी जी घटना आहे, ती दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने ती घडत असते. म्हणजे स्थलीय भिन्नतेमुळेच पृथ्वीवरील सांस्कृतिक भिन्नता निर्माण झालेली आहे. त्यामुळेच आपण कुठे, कसे, काय, केव्हा या प्रश्नाची उत्तरं सातत्यानं शोधण्याचा प्रयत्न आपण प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. यालाच आपण प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप म्हणतो. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण घ्या. भूकंप झाला, कधी झाला, कोठे झाला, कसा झाला, तिथेच का झाला, किती रिश्टर स्केलचा झाला, या संबंध प्रश्नांची उत्तर आपण प्राकृतिक भूगोलामध्ये शोधतो. म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचं हे स्वरूप आहे. प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप कसं आहे, गतिमान आहे. कारण पृथ्वीच गतिमान आहे, त्यावरचे सगळे सजीव गतिमान आहेत. आणि या पृथ्वीवर असणारा बुद्धिमान मानव जो आहे, हा सुद्धा गतिमान आहे. पृथ्वी अस्थिर आहे आणि त्याचबरोबर हा मानव सुद्धा गतिमान आहे.
बुद्धीच्या जोरावर मानवाने अनेक प्रकारची जी प्रगती केलेली आहे, या संबंध घटकाचा अभ्यास गतिमान आहे. म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप सुद्धा कसं आहे? गतिमान आहे. आणि यामध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, भौतिकशास्त्र असेल. भौतिकशास्त्र तुम्ही म्हणाल का भौतिकशास्त्राचा कुठला संबंध आला भूगोलामध्ये? तर आपण जे वातावरणाचा अभ्यास करतो, हे सगळं भौतिकशास्त्राला अनुसरून आहे. रसायनशास्त्र आपण विदारण अभ्यासतो. रसायनशास्त्राचा अभ्यास आहे. जीवशास्त्र, जैविक भूगोल, याच्यामध्ये प्राणी भूगोल, वनस्पती भूगोल अभ्यासतो, याचा जीवशास्त्राचा अभ्यास आहे. भूगर्भशास्त्र, भूरूपशास्त्र याचा जवळचा संबंध आहे. म्हणून इतर शास्त्राचा अभ्यास, या आपल्या भूगोलाचा अभ्यास करत असताना इतर शास्त्राचा आपण अभ्यास करतो. म्हणून भूगोलाचं जे काही स्वरूप आहे, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप जे काही स्वरूप आहे, ते कसं आहे? आंतरविद्याशाखीय आहे.